नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहे की दिव्यांगांनी पेन्शन योजना कशी चालू करायची, कुठे चालू करायची आणि डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे त्याबद्दलच हा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे। तर तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर त्यांनी करून घ्यावे, कारण की चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत राहील। तर सर्वात पहिले दिव्यांग आपल्याला पेन्शन चालू करायचं असेल तर तुमच्याकडे UDID कार्ड असणे खूप गरजेचे आहे। तुमच्याकडे UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र असलं तर आपण समोरची प्रोसेस करू शकतो। तर तुम्हाला त्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहे ते पण तुम्ही समजून घ्या किंवा लिहून घ्या। सर्वात पहिले तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर पटवारी यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला झाल्यानंतर तहसीलमध्ये आपल्याला निराधार यांचा फॉर्म लागणार आहे, तो फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा। त्यानंतर आपले पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, राशन कार्ड लागणार आहे, असे 2-4 आणखी डॉक्युमेंट आहे ते पण तुम्हाला लागणार। पण सर्वात मेन म्हणजे जो पण आहे तो म्हणजे पटवारी यांचा उत्पन्नाचा दाखला। तो उत्पन्नाचा दाखला आपण घेतला त्यानंतर आपल्याला आता तर 50,000 रुपये इन्कम झाली, त्यामध्ये वाढ झाली। पहिले 21,000 होती। तर उत्पन्नाचा दाखला घेतल्यानंतर त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर पटवारी यांनी लिहून दिलेले एक नोटीस पाहिजे का बा हा व्यक्ती दिव्यांग असून याला या योजनेचा लाभ मिळावा। यासाठी पटवारी यांचा दाखला, निराधार, आधार कार्डचे झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक असे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला निराधारच्या ऑफिसमध्ये जमा करायचे। ते डॉक्युमेंट आपण जमा केल्यानंतर आपली पूर्ण फाईल बनल्यानंतर ती फाईल 1-2 महिन्याला दर 2 महिन्याला तिथे मीटिंग होतात। मीटिंगमध्ये किती फाईला जमा झाल्या, काय झालं हे त्यांनाच माहीत। पण दर 2 महिन्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, तहसीलच्या ठिकाणी 2 महिन्याला मीटिंग होतात। त्या मीटिंगमध्ये आपल्या फाईल एकदा आणखी चेक होते। ते फाईल चेक झाल्यानंतर आपल्याला कळते की फाईलमध्ये कोणची अप्रूव्हल झाली, कोणची अप्रूव्हल नाही झाली। तर आपल्याला तहसीलमध्ये 2 महिने झाले की एकदा चक्कर मारायचा आहे। तर आपण चक्कर मारल्यानंतर तिथं आपल्याला सर्व माहिती दिल्या जाईल, आपली फाईल अप्रूव्हल झाली का फेल झाली। तर आपल्याला तिथे संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये जायचं आहे। त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे एक लिस्ट लागलेली आहे, नाहीतर स्वतः जाऊन आपण पण विचारलं तर चालेल। आणि त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वात मेन म्हणजे 2 महिन्यानंतर आपली जर फाईल अप्रूव्हल होऊन आली तर आपल्याला तिथे आणखी डबल एक डॉक्युमेंट द्यावे लागेल, जसं की आपला आधार कार्ड आपल्या वडिलाला घेऊन जायला लागेल। तिथं आधार कार्ड दिल्यानंतर आणखी पण डॉक्युमेंट राहिले होते ते मी सांगतो। एक स्वयंघोषणापत्र वडिलाचं आणि स्वतःचं पण लागणार आहे। स्वतःचं स्वयंघोषणापत्र असं लागणार आहे की मी जर कोणत्याही सरकारी नोकरीला लागलो तर या योजनेचा लाभपासून वंचित राहणार, म्हणजे मी या लाभ घेणार नाही। आणि वडिलाचं सहमतपत्र असं लागते की हा मुलगा माझा आहे, या मुलाला मी सांभाळू शकणार नाही, असं पण एक सहमती म्हणजे ॲपोडेट लागणार आहे आपल्याला। ते ॲपोडेट केल्यानंतर आपण समोरची प्रोसेस म्हणजे जे निराधारमध्ये 2 महिन्यांनी फाईल आपली अप्रूव्हल होऊन आली तर आपल्याला तिथे पण डॉक्युमेंट लागणार आहे। ते डॉक्युमेंट म्हणजे आपलं आधार कार्ड, बँक पासबुकचे झेरॉक्स लागणार आहे। त्या डॉक्युमेंट आपण जर दिले, सगळं अप्रूव्हल झालं तर 2 महिने आपली फाईल अप्रूव्हल झाली, सर्व डॉक्युमेंट दिले तर तिथून 2 महिने आपल्याला पगार चालू होणार आहे दिव्यांगांचा। आणि या पगारामध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आम्ही त्या कमेंटवर तुमची प्रतिक्रिया म्हणजे आमचं उत्तर देऊ काय तर। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।